नमस्कार, एनडी महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आहे बीड जिल्ह्यातील खामगाव पंढरपूर हायवेवर आणि माझ्यासमोर एक व्यक्ती आहे। आपण जाणून घेऊ की त्यांच्या गळ्यामध्ये एक पट्टा आहे। पंढरपूर येथे धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या योद्ध्यांना जाहीर पाठिंबा येण्यात दिला असं त्यांच्या पोस्टून कळते। तर या ठिकाणी नाव कळते मला की शंकर बापूराव पारेकर। काय सांगाल, तुम्ही कुठून आलात? आणि नमस्कार पत्रकार बंधू, मी अकोला जिल्ह्यातून अकोला ते पंढरपूर पैदल वारी मार्ग निवडला आहे की या शासनाला आम्हाला दिलेला संविधान अधिकार दिलेला हक्क आम्हाला आजपर्यंत वंचित राहिलो आहे। हा धनगर समाज बांधव यांना तात्काळ आमच्या एसटी हा दाखला आमच्या हाती द्यावा, त्याकरता आमचे पंढरपूर इथे उपोषण करते एकदा 11 दिवसपासून उपोषण करत आहे। त्या उपोषणकर्ता योद्ध्यांना माझा पाठिंबा देण्याकरता मी अकोला शहर इथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक इथून 11 वाजता दिनांक 14/9/24 निघालो आहे। आज मजल करत मी 3 जिल्ह्याचा प्रवास आज बीड जिल्ह्यात पुढं हद्द करणार आहे। बरं, तुम्ही प्रवास करताय, जेवणाची राहण्याची व्यवस्था काय? समाज बांधव खूप बहुसंख्येने माझ्या पाठीशी आहे। मी त्यांना म्हटलं मी आज एकटं आलो आहे, माझ्या पाठीवर पंढरपूर पोहोचल्यावर आम्ही पंढरपूर हद्दापासून विठुरायाच्या हद्दामध्ये 2 कोटी समाजाने जाऊया। ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे। धनगर समाजाला सध्या आरक्षण आहे पण आमच्या हक्काचा पाहिजे आम्हाला। म्हणजे एस टी म्हणजे तुम्हाला काय फायदे होतील? एस टी आमचं आरक्षण आहे, एन-टी नाही। आमचं एन-टी नाही, एस टी आहे। धनगड नाही, ही आमची शासनाला 70 वर्षापासून मागणी होती की आज शासनाने मान्य केलं आहे। पण शासनाला मान्य केल्यानंतरही आमच्या बांधवांनी व आमच्या समाज बांधवावर अन्याय का होते या शासनाला विचारू इच्छितो। जय संविधान, जय महाराष्ट्र। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या काळामध्ये एक व्याख्या केली होती, धनगड आणि धनगर एकच आहेत, परंतु त्याच्या पुढं पाठलाग करण्याचं काम कुठल्याही समाज बांधवांनी केलं नाही। ही बाबासाहेबांची चूक नाही। बाबासाहेबांनी चुकी केली असं म्हटलंच नाही मी। नाही सांगतो तुम्हाला, परंतु तर समाज आता जागृत झाला आहे का? समाज जागा आहे, पण शासन करता ते कोण्या मनवादी विचारता ऐकता आहे आणि जातीत भांडण लावण्याचं काम करत आहे। ओबीसी आणि मराठा, धनगर आणि आदिवासी मराठा असा वाद नाही व्हायला पाहिजे, हीच माझ्या भारतातल्या महाराष्ट्र बांधवांना सांगू इच्छितो। नाही, एक पत्रकार म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो। जो पक्ष संघटना आरक्षण खतम करत चालला आहे, त्याच पक्ष संघटनेच्या मागं मग एस टीचे असतील किंवा एन-टीचे असतील किंवा ओबीसी असतील, हे लोक त्यांच्या पाठी जाऊन त्यांना सत्तेवर बसवतात। हेच कारण आहे। आधी तर संविधान वाचवा, आधी काय करा, आपण संविधान वाचवण्याकरता धनगर हा उभा आहे। तर असं मी माझ्या महाराष्ट्र बांधवांना सांगतो, आधी संविधान हक्क आपला घेतला पाहिजे, नंतर संविधान वाचवण्याचं कार्य केलं पाहिजे। कोणी बाहेरचा व्यक्ती आपलं सांगत असेल तर ऐकायला नाही पाहिजे। संविधान वाचत असेल तर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला वाचलं पाहिजे। बाबासाहेब संविधान अधिकार वाचलाय म्हणून आम्ही आमचा संघर्ष करतोय। व्यक्तीचा प्रश्न नाही तो, समाज हा बांधवांनाही वाचायला पाहिजे हीच विनंती आहे। देशाचा धर्मग्रंथ हा संविधान असायला पाहिजे। संविधान आहे, धनगर संविधान आहे म्हणून आपण जगतोय। या भारतामध्ये कुठलाही छोटा या मोठा जात कुठलीही असो, ते संविधानावर हे आहे। मग देशाचा धर्मग्रंथ किंवा देशाचा जो ग्रंथ असेल तो संविधान तुम्ही मानता का? संविधान आहे, संविधानाला मानतो म्हणून पुढे आलोय मी। संविधान आमचा हक्क आहे म्हणून आम्ही जगतोय। ठीक आहे, धन्यवाद बांधवा। या ठिकाणी माझ्यासोबत आहेत शंकर बापूराव पारेकर। खूप खूप धन्यवाद, तुमचं अभिनंदन। या ठिकाणी जर काय गरज पडली तर आपण एनडी महाराष्ट्र न्यूजमध्ये आम्हाला कॉल करा। महाराष्ट्रभर आमच्या चॅनलचे पत्रकार आहेत, जिथं अडचण येईल तिथं आम्ही तुम्हाला सहकार्य करू। एनडी महाराष्ट्र न्यूज बीड, थँक्यू।